बघतो ह्या सामन्यासाठी महेश सर आणि उदय तांडेल सर उन्हाचा कडक उन्हामध्ये आपली भूमिका बजावत असताना बघायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत गुरुनाथजी पाटील. नेक्स्ट बॉल 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. प्रशांत फ्रॉम द ज्वेल एंड. हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे. इट्स अ 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार. चला एक पंचांकडून एक सूचना आली आहे. पंचांकडे कोणीतरी सनग्लासेस दिलेत. ऑरेंज कलरचं त्याला फ्रेमिंग आहे. कोणाचा असेल ते इथं समालोचन कक्षात जमा आहे. कोणी विसरल्या मागच्या सामन्यातला सानपाडा वर्सेस वाशीगाव जो सामना झाला वाशी त्या सामन्यापैकी कुठल्या खेळाडूचा तो सनग्लासेस आहेत. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू इनर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण झालं. थोडंसं फंबल. एक धाव रोनित टू संकेत. आणि हा चेंडू हिटिंग झोन मध्ये होता मात्र ही फेल टू कनेक्ट दॅट शॉट. फलस्वरूप काय बघायला मिळतं डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शॉर्टर फॉर्मॅटमध्ये आपण खेळत असताना मित्रांनो हा प्रकारचा पवित्र आपण वारंवार बघतो. कुठेतरी आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी चुकी होते आणि पर्सेंटेज मात्र डॉट बॉलचं वाढलं जातं. आणि जिथं जिथं डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं वाढणार तेवढं आपण बॅकफुटवर जाणार. आपला पाय खोळात जाणार एवढं मात्र नक्की. कारण 30 चेंडू खेळत असताना डॉट बॉलचं पर्सेंटेजवरती काम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कुठेतरी एक डॉट बॉल बघितला गेलाय. 1 सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक. पंचांसाठी एक इझी डिसिजन होता. खूपच बाहेरचा चेंडू. पंचाने सरळ दोन्ही हात समांतर केले आणि व्हाईट म्हणून दंडित केले गेला. प्रशांतला मात्र आता पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील कारण मागचा चेंडू वाईट फेकला गेलाय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्टली बुंदा. राईट ऑन मनी. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट डिलिव्हरी. हा आला आणखी एक डॉट बॉल. कुठेतरी मात्र ज्या एंडने मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक असा एंड मानला जातो त्या एंडने मात्र कुठेतरी उजव्या हाताच्या धडाकेबाज फलंदाजाला कुठेतरी थांबवलं गेलाय. 2 चेंडूंचे मात्र चांगले खेळवले गेलेत. बॉलिंग ट्रॅकवर रोनित एपी बॉयज नेहरू करून खेळत असताना हा दर्जेदार गोलंदाज अजूनपर्यंत चांगला चेंडू हाताळलाय. संकेत स्ट्राईक एंडला. या टायमाला कनेक्शन झालाय मात्र चेंडू हवेत आहे. जेल खाली क्षेत्ररक्षकाने स्वतःला सेट केलाय आणि हा जेल सुटतोय आणि निर्णय काय असेल तो आपला तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मैदानात घडलं काय कुठेतरी जेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं. सेट करत असताना इनबॅलेन्स झाला आणि इनबॅलेन्स होता त्याच्या हातून जेल निसटला आणि जीवदान मिळत असताना चौकार देखील मिळालाय. संकेतचं नशीब बळवंत आहेत आणि त्याचबरोबर करावे संघाचे देखील कारण संकेत सारख्या धडाकेबाज फलंदाजाला जीवदान मिळालंय. सर सेनापती ऑफ द टीम संधी मिळाल्या. कुठेतरी चौकारने मात्र धावसंख्या पुढे सरसावताना बघायला मिळेल मित्रांनो. आणखी 4 धावा करावे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर करावे गणपती मंदिर एंडकडून गोलंदाज बघायला मिळतो प्रशांत. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. साजेसं क्षेत्ररक्षण झाला इनर सर्कल मध्ये. मिड ऑफ मध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र एक धाव घेतली गेली कारण धनेश बाद झालाय. कारण धनेशने त्याच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी केली होती. फर्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगली सुरुवात केली आहे आणि फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी दमछाक बघायला मिळाली आहे. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धाव संख्या 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईक एंडला आपण बघतो यश भोईर. हा देखील आणखी एक दर्जेदार फलंदाज आहे पण मात्र तो गोलंदाजाला पूरक एंड आहे कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा असलेला पूरक एंड ज्वेल एंडनी उजव्या हाताच्या फलंदाजाला हवेचा रोग मात्र उलट्या बाजूला आहे. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह केलाय. तिकडे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोला चॅलेंज केला आणि सक्सेसफुल चॅलेंज म्हणेन मी खांद्या. आणि बघूया कुठपर्यंत मजा मारली जाईल त्याच्या माध्यमातून. चला टी शर्ट घेऊन जायचे. दीपेशसाठी टी शर्ट दिली गेली आहे. 12th मॅनला परमिशन असेल का पंच? जाऊ द्या त्याला येऊ द्या नंतर द्या. चला क्षेत्ररक्षणाला उतरेल तेव्हा त्याला टी शर्ट परिधान करायला सांगा.
संकेत भोईर सर सेनापती ऑफ द टीम बॅटिंग एंडला बघतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज बघतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर विशाल. आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन जबरदस्त झालाय. मी जसा उल्लेख केला होता हे दोन्ही फलंदाज ताकदीचे फलंदाज आहेत आणि ताकदीच्या बलावर सहजरित्या लिलिया करून चेंडू सीमा पार करताना बघायला मिळतात. आणि तेच काय चित्र आपल्याला बघायला मिळालं. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने स्वागत केलं गोलंदाज विशाल याचं. आणि हे महत्वपूर्ण षटक असेल. ह्या षटकात कितपर्यंत मजल मारतील ह्याच्यावरती टार्गेट निश्चितच सेट केलं जाईल. चला प्रोत्साहन आलंय, पारितोषिक आलंय. दीपेशसाठी वैयक्तिक पारितोषिक असेल. अक्षय टाटेल यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2,500 रुपये. चला दीपेश मित्र आहे, दीपेशसाठी ती सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांसाठी 2,500 रुपये. मात्र स्ट्राईक एंडला आपण संकेतला बघतोय. पहिलाच षटकार आलाय आणि हा चेंडू दूर दूर दूरवर अजून एक षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. इट्स अ बिग हिट षटकार. आणि पंचांचा मात्र भीमरसाठी रिव्ह्यू आहे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असलेले गुरुनाथजी पाटील त्याची न्याहाणी पाहणी करतील. काय घडले मैदानात मित्रांनो. कुठेतरी गोलंदाज फुलटोस प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. संकेत भोईरने मात्र तो चेंडू सहज दिल्या पार केला. मात्र कुठेतरी वेस्ट साठी कुठेतरी पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि योग्य तो निर्णय बनेल. कारण कुठल्याही संघावरती कुठल्याही खेळाडूवरती कुठलं अन्याय न होऊ नये म्हणून यासाठी ही टेक्नॉलॉजीचा वापर पंचांच्या माध्यमातून केला जातोय. इट्स अ नो बॉल 1+6. अजून एक चेंडू खेळवावा लागेल गोलंदाज विशाल याला. कारण हा नो बॉल आहे. ह्या षटकात आणखी एक अतिरिक्त चेंडू खेळवावा लागेल. धाव संख्या जाऊन पोचली आहे 54. एक चेंडू मध्ये 13 काढल्यात, दिल्यात आणि काढल्यात पण म्हणूया आपण. कुठेतरी लगातारचे हे 2 षटकार बघितले. अजून एक षटकार बघायला मिळेल का. अजून एक कनेक्शन. वाव 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 व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. हा आलाय आमदार चषकाचा दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. डिस्प्ले ऑफ एक्सलंट बॅटिंग. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. सर सेनापती ऑफ द टीम. कर्णधार कसा असावा. कर्णधार आपल्या संघाला संकटातून बाहेर काढणारा असावा आणि अडचणीच्या समयी संघाला आपल्याला तारणहाण भूमिका बजावणारा असावा. आणि तशीच काही खेळी मात्र संकेत भोईरच्या माध्यमातून खेळी बघायला मिळते. एका दर्जेदार फलंदाज आहे. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद आपण बघतोय मैदानात. कुठेतरी दूरवरचे षटकार बघितलाय. परफेक्ट बॅटिंग. धावसंख्या 60. एक सायकोलॉजिकल इफेक्ट राहणार मात्र आता समोरच्या संघावरती. कारण बिग टार्गेट सेट होणार एवढं मात्र नक्की. 3 षटकार 2 चेंडूंमध्ये आलेत. आता मात्र हलवार गती परिवर्तन केलाय. मात्र गती परिवर्तन करत असताना कुठेतरी गोलंदाज लेंथ अँड लाईन हरवलाय. स्पेशली लाईन हरवलाय. लेग साईडच्या बाहेरचा चेंडू पंचाने अजून एकदा दंडित केलं. 2 चेंडूमध्ये अमित मला वाटतं 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कुठेतरी आपण चर्चा करत होतो मगाशी. आता मात्र चुकी झाली आहे. 20 धावा धावफलकावरती बघतो ह्या षटकात. अजून एक अशा प्रकारचा मारा. हा प्रत्येक चेंडू लिलिया पार करणार आता. अजून एक संकेत भोईर. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द बॅटिंग. हा अजून आलाय या स्पर्धेचा दर्जेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 67. जबरदस्त खेळ साकारत असताना संकेत भोईर याचा जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. लगातार 4 षटकार. अश्विनने खिशात हात घातलाय. मला वाटलं पारितोषिक येतोय का काय. चला चेंडू पुरवायचा आहे. चेंडू गेलाय धारागावच्या सीमारेषेलगत. इतका दूरवर षटकार डोलावलाय. कसं आहे ना मित्रांनो. संकेतकडे प्रचंड ताकद आहे आणि ती ताकद त्याने दाखवलंय. ॲज बिंग क्रिकेट लवर आम्हाला अशा प्रकारचे फटके बघायला आवडतील आणि तोच काय खेळ संकेतच्या माध्यमातून बघायला मिळतोय. ही इज अ परफेक्ट एंटरटेनमेंट पॅकेज. वेन ही इज बॅटिंग ही इज
जबरदस्त फलंदाज, एक डायनामिक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि तसाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. शरीरयष्टी बघू शकता, त्याची पिळदार शरीरयष्टी आहे आणि ताकदीचा पुरेपूर वापर करतो. टायमिंग प्लस ताकदचा धनी असलेला हा फलंदाज, त्याच्या माध्यमातून लगातारचे 4 षटकार बघितलेत या स्पर्धेत. अजूनपर्यंत लगातार 4 षटकार टोलवणारा पहिला फलंदाज काल मयूर भंडारीने टोलवले होते. आणि चेंडू मिळालाय, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय म्हणजे आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाला वाटतं पुन्हा एकदा थोडीशी धाकधूक वाढली असेल कुठेतरी. त्या मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. मला वाटतं होल्डर आहे, स्वतः आपल्या संघासाठी योगदान दिलाय. चेंडू आणण्यासाठी तो दूरवर गेला होता आणि हा चेंडू अजून एक कनेक्शन. 5वा षटकार बघायला मिळतोय, टाळ्यांचा कडकडाट होताना बघायला मिळतोय. काय फलंदाजी होती आहे. 4 चेंडू ऑफिशियल डिलिव्हरी 4 काउंट झालेत राकेश आणि 5 षटकार त्याची नवी गणली गेलेत. ह्या षटकात तब्बल 32 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत मित्रांनो. धाव संख्या धावपळावरती झाली आहे. आपण स्कोर सांगूया. 73 संकेतच्या झालेत. संकेत पोहोचला 41 वरती. चला काकांचं देखील वैयक्तिक स्कोरवर लक्ष आहे, माइलस्टोन वरती लक्ष आहे. होतील ॲज बिंग क्रिकेट लवर आम्ही संकेतच्या पाठीशी उभे आहोत. त्याची 50 बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल विशाल आणि हा चेंडू आता सरळ सरळ घेऊन गेला आणि गेला 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार चौकार. काय फलंदाजी होतीये. अजून एक चेंडू शेष आहे. 45 झाले आहेत. या स्पर्धेतील आजच्या दिवसातली दुसरी 50 बघायला मिळेल. अगोदर गौरव बेलापूर संघाचा त्याने देखील अर्धशतकी खेळल्या. वैयक्तिक 59 धावांचा उच्चांक आहे आणि हा चेंडू आता मात्र कनेक्शन केलाय आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. फर्स्ट मेड ऑन 54 संकेत भोईर. काय खेळ साकारलाय अप्रतिम आणि किती महागडं षटक आहे. धाव संख्या 42. संकेत बॅट वरती करायचे यार आणि डिझर्व करतोस. काय फलंदाजी आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी. लगातारचे हे एका षटकात जवळजवळ 6 षटकार आणि 1 चौकार. तब्बल 40 धावांचं षटक. धावसंख्या धावपळ करतोय अमित. 83 हायेस्ट स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट सो फार आजच्या दिवसातला. अजून 1 षटक बाकी आहे. काय खेळ साकारलाय करावे काय खेळ साकारलाय. अप्रतिम फटकेबाजी. कौतुक असेल संकेतचं. अपेक्षा असतील कुठेतरी विकेट घेईल का संकेत. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू मागे दीपेश धावतोय की संकेत. अरे इथे मात्र चांगले प्रयत्न, चांगला प्रयत्न. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याचा त्याचा प्रयत्न होता दादा. त्याला फिल्डरचा विश्वास नव्हता. चांगला ग्राउंड कव्हर केला होता मात्र चेंडू जमिनीला दान, झेल जमिनीला दान करतोय. झेल सोडला जातोय. 4 चेंडू शिल्लक. आता मात्र स्वतः पुन्हा एकदा संकेत, पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. 3 चेंडूवर 3 झेल उडालेले आहेत. हा सामना 6 बॉल 10 असता तर प्रत्येकाचा प्रयत्न दिसला असता. मात्र 6 बॉल मध्ये 89 पाहिजे. शिवाय पण खाली असत्या. आता मात्र झेल वर पोचतोय का आणि मिळाला विकेट. अजून 2 चेंडू शिल्लक. चला 12 खेळाडू राजाने मला म्हणतोय 2 चेंडू मध्ये अजून 1 विकेटची गरज आहे. सिरीजची बाईक. मॅचच्या अगोदर त्या सिरीजच्या बाईक कडे सगळ्यांचं लक्ष आहे. चला 2 चेंडू शिल्लक. सानपाडे संघाचा कर्णधार आणि इथे मात्र झेल मागे आसांगला हात जेवून काय सोडणार आहे तो. होल्डर आहे तो आणि 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता मात्र हॅट्रिकची संधी. राजन याच्याकडून
एक ऑफर आलेली आहे. जर हॅट्रिक घेतली संकेत याने तर हॅट्रिकच्या साठी रोख रक्कम पारितोषिक लावलाय 1000 रुपये. प्रेम आहे राजन, याचा प्रेम आहे संकेतवरती असलेला हा प्रेम. बघूया हॅट्रिक घेतोय का. अमोल शेवटचा चेंडू मारलाय. चेंडू मागे होल्डर. सुरेख चेंडू. सामना संपतोय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा देखील धावांचा पाठलाग करायचा होता. कॉमेंटेटर म्हणून आम्हाला निवडणं आलं तर अशी लुली पडलेली मॅच आमच्या नशिबी आली. धन्यवाद डीजे. चला लगेच टॉस करता दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. याच दरम्यान ताईंचे खंदे समर्थक बलिराज झिरे साहेब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वेलकम, आपण आलात. आणि या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, ज्याने अर्धशतक झलकावर इम्प्रेस केलं ॲज अ बॅटर म्हणून पहिल्या इनिंगमध्ये अमर भोईर याने इनिंगचा विश्लेषण करत असताना तब्बल 6 षटकार 1 चौकार एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या. आणि करावी गावच्या वतीनं या आमदार चषकाच्या दमदार आयोजनामध्ये क्रीडा प्रतियोगितेमध्ये पहिलं अर्धशतक आणि रेकॉर्ड बुकमध्ये हे नाव कोरलं जाईल. कॅप्टन लीडर आहे, जे गुण भरलेले आहेत ॲज अ बॅटर म्हणून परिपक्वता, संयम याचं आणि संघर्षपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल करावे बी टीमला देखील. संकेत आहे ॲज अ बॅट्समन आणि तो लीडर आहे. बघूया कसा खेळ करेल. पहिला बॉल शॉर्टम पुलच्या फटक्या या बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर. खूपच शॉर्ट प्रकारचा चेंडू होता, त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय चौकार. स्वतःमध्ये मोटिवेट करणारा चौकार, स्वतःमध्ये आत्मविश्वास भरणारा हा चौकार आहे. संकेत भोईर याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला आणि डगआउटमध्ये देखील आपण पाहताय टाळ्यांचा प्रतिसाद. या ठिकाणी धावसंख्या 6 या आकड्यावर, 6 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही आपण पाहताय सांडपाडा संघाचा संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. चांगली गोलंदाजी डिलिव्हर करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि पूर्णपणे आपण पाहिलं या घरच्या खेळपट्टीवर करावे बी संघाला मात्र रोखावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल कारण महत्त्वाचा सामना आहे या आमदार चषकाच्या या स्पर्धेतील. 17 चेंडू आणि 26 धावांचं इक्वेशन. ओहो, गती परिवर्तित केली मात्र या स्लॉटच्या बॉलला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर, लगोनच्या क्षेत्राच्या बाहेर. सुपर 6 म्हणावी लागेल. चौकाराला फॉलो केलेला षटकार आहे. संकेत भोईर याच्या बॅटचा फ्लो. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक, प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी. आता मात्र या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता दाखवतोय ॲज अ बॅटर आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी आणि जबाबदारीचं ओझं पेलवताना या ठिकाणी संकेत भोईर हे नाव ॲज अ कॅप्टन आणि कॅप्टन नॉक खेळतोय. या ठिकाणी धावसंख्या 12 या आकड्यावर, 12 लॉस ऑफ 3 विकेट. हो, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता ऑफस्टिकच्या दिशेने. डिलिव्हरी पीच झाल्यानंतर ऑफस्टमच्या यॉर्करच्या दिशेने गेला, डॉट बॉल खेळला, कुठलाही मारण्याचा प्रयत्न नव्हता. या ठिकाणी चांगल्या चेंडूची समाप्ती होताना आपण पाहताय आणि धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावर, 12 धावांचं धावफलक. गोलंदाज स्वयं. तर मात्र बॅटचा एज लागला आणि परतावं लागेल. अजून एक विकेट. कांता स्मृती करावे बी संघाचा 4था विकेट. संकेत भोईर डगआउटच्या दिशेने जातोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झालेले आहे. संयमाचं क्रिकेट खेळता खेळता कुठेतरी ही बॅटिंग ऑर्डर गडगडलेले आहे आणि 4था विकेटचं पतन. या खेळाडूने देखील इम्प्रेस केले. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली संकेत भोईरने. आज सगळ्यांचंच लक्ष वेधले. संपूर्ण करावे गाव, प्रत्येक टेलिव्हिजन मध्ये, प्रत्येक स्मार्टफोनवर आज कराव्याचा प्रत्येक युवक आणि प्रत्येक घर ही स्पर्धा बघत असेल.
अस्तित्वाची आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे. आमदार चषकावर नाव कोरण्याची संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. 365 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल ही स्पर्धा जिंकण्यासाठी. त्यामुळेच या दोन संघाला आपला अस्तित्व, आपला खेळ दाखवावा लागेल. हरदेव तांडेल पहिल्या 2 बॉलवर 7 धावा खर्च केले होते. संकेत भोईर स्टॅकेटवर येत असताना भन्नाट वेग, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, ही खासियत. हरदेव तांडेलने महत्वाची मॅच आहे, ट्रॉफीसाठी तुम्हाला खेळावं लागेल आणि ही चूक महागात पडेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा, चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात फार महत्वाची असते. सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि आता सुरुवात दमदार झाली आहे. स्वर्गीय कांता स्मृती करावी ब संघाची. शफल होऊन खेळ घेण्याचा प्रयत्न करत असताना अगदी भन्नाट वेग धारण केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली बॅटल आहे, चांगली कॉन्टेस्ट आहे. हरदेव तांडेल देखील अगदी भरपूर वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली, त्यामुळेच अचूकता, भेदकता त्याला माहिती आहे. पण या ओव्हरमध्ये धावा देखील जरूर आले असतील, पण कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 5 बॉलचा केस संपलाय. 11 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली आहे. कोलबटापाचा चेंडू अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अप्रतिम असं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये कैलासवासी कांता स्मृती ब संघाने उभारल्या तब्बल 12 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. वेल बिगिन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात चांगली झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ आहे, त्यामुळेच 12 धावा बिनगडी बाद. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार सौ मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा बेलापूर विधानसभेला एकत्र करण्याचा हा मानस त्याने उचललाय. आणि खऱ्या अर्थानं बेलापूर विधानसभाच्या प्रत्येक संघाला इन्व्हाइट केलं गेलंय. 2.5 लाखाचं पारितोषिक, ते पारितोषिक अगदी 11,000 अशी एंट्री फीस ठेवून अगदी आयोजन करण्याचं काम केलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाते या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यासाठी हॉस्पिटलचं देखील अगदी त्यांचा भरपूर पाठबळ आणि त्यांचा भरपूर पाठपुरावा राहिला. त्यामुळेच अगदी नवी मुंबईमध्ये देखील एक मोठं हॉस्पिटल होईल त्यांच्याच निर्देशनाखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पाहायला मिळेल. आणि आज आमदार चषक या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. नुसतं बेलापूर विधानसभा नाही तर अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. प्रेक्षक लाईव्हने देखील कमाल केली. क्लीन अँड नेट टेलिकास्ट पाहायला मिळते. चला बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर शुभू आलाय. शुभूने देखील भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं. पहिलाच बॉल फुल टॉस. फाईन लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून चेंडू होते फरार. संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. नो +4 बाय 1 गेट 4 फ्री. चुका 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 आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. लक्षात घ्या, या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही चुका करताय तर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल. फ्री हिटचा इशारा. संधी असेल संकेत भोईरवर, संधी असेल या बॉलवर मोठा हिट करण्यासाठी. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. चांगली सुरुवात आहे, चांगली पार्टनर अशा मोठमोठ्या स्पर्धेसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. लेन बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक त्याखाली आहे. चूक होतीये. अनेक चुका होत असताना या मॅच मध्ये चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग
चौकार, 4 धावा. काय घडलंय आज करावे असंघ कुठेतरी कॅज्युअल क्रिकेट खेळतोय. आळस हा माणसाचा शत्रू असतो असं म्हटलं जातं. आजचा दिवस तुम्ही आळसाला दिलात तर उद्याचा दिवस तुमच्यापासून आळसाने चोरला म्हणून समजावा. म्हणूनच प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. इच अँड एव्हरी रन्स, इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. यावेळेस फुल अर्लेनचा बॉलवर, फुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय. करावे असंघाला धोकेचा संकेत देणारा षटकार, 6 धावा. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर संकेत भोईर. युवा खेळाडू आहे, युवा शक्ती आहे आणि युवा खेळाडूचा जलवा या मॅच मध्ये दाखवत असताना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा. धावसंख्येला आकार येतोय. 60+ धावा होतील का? कडवा आव्हान पाहायला मिळेल का? या सगळ्याच प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये घोंगावतोय. कोलबटापाचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. सुपर बॉल. शिबूने वापसी केली, कमबॅक केले. 29 वर बिनगडी बाद. काय पार्टनरशिप, काय खेळ पाहायला मिळते. हा आहे जज्बा, हा आहे खेळ. करावे संघ आणि करावे गाव हे नेहमीच कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर गाव मानलं जातं. अनेक कलावंत, अनेक उच्च शिक्षित या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातो. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, पायाने चेंडू अडवता येत नाही, पाण्याने चेंडू अडवला जात नाही. चेंडू होतोय फरार. संकेतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 12, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 21. टीमची धावसंख्या 33 वर. नवेश वॉरियर्स कडून प्रत्येक इम्प्रेस केलाय. आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाही असं नेहमी म्हटलं जातं. सिद्ध करावं लागेल. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांसाठी संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाका. कराव्या गावाचा टॅलेंट दाखवणारा हा क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 या आकड्यावर. वैयक्तिक 30 या आकड्यावर खेळतोय संकेत भोईर. काय बॅटिंग. एक्क्याण्णव धावा अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये संकेत भोईरच्या नावावर आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी हा देखील दावेदार मानला जाईल. इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जातोय. दणदण करत सीमा रेषेलगत अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितकेच वेगाने पूर्ण करत असताना तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावानं षटक संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 51 धावा. 51 ऑन अ स्कोर बोर्ड. 51 धावा. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघ चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये. आता शेवट देखील चांगला करावा लागेल. आमदार चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. 2 करावेचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. जो संघ जिंकेल तो एक ट्रॉफीचा मानकरी असेल. पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या. 2.5 लाख, 1.25 लाख की 75,000 ही रक्कम करावे नगरीमध्ये जाणार आहे. म्हणूनच संपूर्ण करावे गावाचं लक्ष वेधलंय या मॅचने. अप्रतिम सामना आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरचे षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना रोनक जयवंत तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. अगदी वडील देखील क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. आज मंचावर आहेत आपल्या सुपुत्राचा खेळ बघण्यासाठी आणि त्याला मोटिवेट, त्याला प्रमोट करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
रोनक तांडेल युवा गोलंदाज आहे, प्रभावित केले या गोलंदाजाने देखील कमी कालावधीमध्ये हा खेळाडू देखील प्रकाश झोतामध्ये आला आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक कट्टर बॉलर म्हणून जाणला जातोय. शेवटची ओव्हर, पहिलाच बॉल फेकलाय, एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का, कॅच होईल ड्रॉप, 2 धावा जरूर मिळतील. खूप चांगला थ्रो आहे.